शिवसेना आणि मनसेच्या युतीवरून संदीप देशपांडेंनी पुन्हा भाष्य केलंय। या विषयावर खुद्द राज ठाकरे बोलतील अशी माहिती मनसे नेते संदीप देशपांडेंनी दिली आहे। तर राज ठाकरेंनी मत व्यक्त केलं, याचा अर्थ ते सकारात्मक आहेत असा दावा संजय राऊतांनी केलाय। त्यामुळे इतरांनी यात बोलू नये असा खोचक सल्ला राऊतांनी नाव न घेता संदीप देशपांडेंना दिलाय। तर एकदा युती करा मग बघा आत्महत्या करण्याची वेळ कोणावर येते अशी टीका शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी केली आहे। आता जो विषय आहे ना दोन भावांचा, तो आता सन्माननीय राजसाहेब परदेशात आहेत, ते बाहेर ते जेव्हा येतील तेव्हा त्याच्या संदर्भातलं ते भाष्य करतील। कोणी कशाकरता का बोलावं? स्वतः राज ठाकरे यांनी आपलं एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावरचं मत व्यक्त केलं। ते त्या पक्षाचे प्रमुख आहेत। त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचं मत व्यक्त केल्यावरती त्याच्यामध्ये आता इतरांनी बोटं घालण्याची गरज नाही। जेव्हा राज ठाकरे यांनी एक मत व्यक्त केलं आहे तेव्हा ते नक्की सकारात्मक आहेत ना। नवीन प्रवाह निर्माण करण्यासंदर्भात त्यांच्या मनामध्ये काही विचार पक्के असल्याशिवाय त्यांनी एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली नसती। हे जर त्यांच्या अनुयायांना कळत नसेल तर मी काय करणार? जेव्हा आमच्या प्रमुख नेत्यांनी म्हणजे माननीय पक्षप्रमुखांनी ही भूमिका मांडली की होय मी सगळे मतभेद भांडणं बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी एकत्र यायला तयार आहोत, संदेश स्पष्ट आहे। तुम्ही एकदा युती तर करा ना। आत्महत्या करायचा वेळ कुणाकुणावर येणार आहेत ना ते तुम्हालाच कळेल। एक नंबर आत्महत्या कोण करेन, दोन नंबर कोण, हे सगळं जे आत्महत्या करणाऱ्यांची लाईन आहे ना, हेच लोक युती होऊ देणार नाहीत। ही चांडाळ चौकडी कधीच युती होऊ देणार नाही। मी हे वारंवार सांगतोय। हे आमच्या अनुभवातून राजकीय जीवनातला जो काही थोडा बहुत अनुभव आम्हाला आहे आमच्या पाठीशी, त्यानुसार हे कधीच युती होऊ देणार नाही। युती झाली तर स्वतःचं अस्तित्व संपेल अशी भीती यांच्या मनामध्ये आहे आणि या भीतीपोटीच नेतृत्व करायचे गुण ज्याच्यामध्ये नसतात त्याला भीती वाटत असते आणि त्या भीतीपोटीच हे युती होऊ देणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।